नमस्कार मंडळी. मागच्या वर्षी मी आपल्या समोर मराठी गाण्याला घेऊन आलो होतो. यावर्षी आता तुम्ही बरेचसे गाण्यांचे डान्सेस आणि वेगवेगळे असे प्रकारचे परफॉर्मन्सेस पाहिले असतात. मी आपल्या समोर आज सादर करत आहे एक नावाजलेली कथा, ज्याचं कथाकथन स्वतः शंकर पाटील यांनी केलं. त्या कथेचं नाव आहे मीटिंग. खरं म्हणजे दिवस मावळायला सायकलवर टांग मारून आपलं घर गाठणारा ग्रामपंचायतीचा सेक्रेटरी तो सुद्धा आज ऑफिसात बसून होता. महादू शिपाई ऑफिसाबाहेरच्या दगडावर बसून निवांत विडीत बसला होता. सरपंच तक्क्याला एकूण मस्त आड्याकडे नजर लावून बसलेले होते. तोंडात तंबाखूचा कोपरा होता. तुळईला मधोमध गॅस बत्ती टांगलेली होती. तिनं आज झकास सुरू झालेला होता. तिची काहीही तक्रार नव्हती, पण सरपंचाचंच मेंटाल पाडाकलं. मीटिंग असून मी एक पण सरपंच अजून ग्रामपंचायत हजर नाही हे बघून त्यांचं डोकं हल्लं आणि बाहेर खिडकीत बसलेल्या महादेवाला त्यांनी हाक मारली. ए महादेवा, आज मीटिंग आहे की रे? महादेव घरी टाकून बाहेर पळाला आणि आला. वैकीजी, आज मीटिंग आहे की? बघा की. मग कुठे आहेत रे मेंबर? बघा की, अजून कसं काय आले नाही माहिती नाही. आता मी बघू का? नाही, मी 3 रोजा मागे त्यासाठी सांगून आलो होतो, पण अजून काय आले नाही काय कळत नाही. आज तू पुन्हा त्यासाठी सांगायला जाऊन आलाय का? नाही जी, आज नाही गेलो. बरं असं कर, आत्ताच्या आत्ता नीट त्याची घरं पूज आणि त्यांना लगोलग मोरं घालून घेऊन ये. असं सांगितल्यावर बिचाराला इलाज नाही राहिला. उठून उभा राहिला. एक वेळा आबाळाकडे पाहिलं. संध्याकाळची वेळ झालेली, ढग दाटून आलेली, 8 वाजायचा सुमार झालेला. खरं सांगायचं का मंडळी, अशा टायमाला कुणाच्या घराकडे जायचं म्हणजे टाइम बेकार. अहो का म्हणाल तर कुणी जेवून झोपलेला असेल तर कुणी घेऊन बसलेला असणार. आणि कसं जाऊन म्हणायचं त्यांना चला मीटिंगला म्हणून? पण त्याला इलाज नव्हता. सरपंचाची ऑर्डर झालेली, त्याला जायला मागच होतं. निघाला, आला लोहाराच्या गल्ली. तिथे एक बापसाहेब लोहार म्हणून एक पंच होतं. त्या बापसाहेब लोहारांच्या अंगणात गेला आणि त्यांनी तिथे हाक मारायची सुरुवात केली. बापसाहेब, हो बापसाहेब, बापसाहेब आहे. बापसाहेब काय बाहेर आलं नाही. बापसाहेबची बायको बाहेर आली आणि म्हणली, काय झालं? काय झालं? वन स्टार टाकलं. आता असं कसं काय दिसलं म्हणजे माणूस निजत नाही का काय? आता तसं नव्हतं, म्हणजे या टायमाला कसं काय दिसलं असं म्हणलंय. अरे काय, आमच्या पंचाची झोपच लय केवढी पाकळ्यावर. अरे तू इथं कोपऱ्यावर आला शील नशील एवढ्यात त्यांचा डोळा लागला. अरे डोळा, मी इथं कोपऱ्यावर आला सर नसल तेवढ्यात डोळा लागला का? बरं बरं असं. अरे आताच निघले असं वय उठवा किती असते उठवा आणि नाही रे बाबा नाही. आमच्या पंचांच्या झोपे पुढे आम्ही कुणीही जात नाही आणि तुम्ही पण का? आणि मग काय ऐकायलाय? अरे त्यांच्या पुढे आम्ही कुणीही जात नाही. हा, आणि मग असं असेल तर काय झालं? तू काय मीटिंगला बोलवायला आलता का? वय वय मीटिंगला बोलवायला. सकाळी उठले की येते काय निरोप त्यांचा? काय 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 माझी काय बोलाय तुम्ही? सकाळी उठून निरोप देऊन काय फायदा आहे का? मीटिंग आता रातची आहे. असं वय, बरं असं कर बाबा, तूच ये पुढं 2 हाळ्या मार आणि उठल्या तर जाणकी घेऊन माझं काय जाते. आता त्याच्यावर जी पाळी आली म्हणल्यावर तसा त्याने घसा साफ केला, खाकरा काढला, आत गेला, माझघरात जाऊन बघतोय कशी नासा 4 पदरी वाकळीच्या गादीवर हे असा वापसा कधी पसरलेला.
सोलापुरी चहा तर ती जर तोंडावर वाढवून घेऊन बापसाहेब जे झोपलेलं काय सांगावं. अहो म्हणजे भल्या पहाटे गवयानं तंबोरा बिंबोरा जुळवून खर्च लावा तसा सूर लावलेला. आणि आपण जर अशा वेळी हळी मारली ती एखादी तार बीर तुटली तर काय नाही. आणि त्याने बघितलं तर चादर त्या पंचाच्या तोंडावरची चादर अगदी लापाक 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 हालत होती. पण त्याला राहलं नाही. त्याने हळू आवाजात आळी द्यायला सुरुवात केली. आता याची गंमत अशी झाली, गवयाला तबलीची साथ मिळाली तशी याच्या बोलण्याला भरणाऱ्याला साथ मिळाली आणि त्याचे रंगतच चालले. याला काय राहलं नाही बराच वेळ आणि त्याने जोरात आवाज दिलाच आणि त्याबरोबर एक तार तुटलीच. पांघरुणातून बापसाहेब फेकासले. कोण माधू शिपाई मागे सरकला आणि म्हणला मी माधू शिपाई मीटिंगला बोलवाय आम्ही. आईला मीटिंग काढली का असं म्हणून तोंडावरचं पांघरून त्याने जरा बाजूला केलं आणि म्हणला तू मीटिंगला बोलवाय आलाय पण मी झोपलोय लागा. आता मला सांगा तोंडावरचं पांघरून काढून झोपलोय म्हणल्यावर याला उठवायचा कसा नाही का. हा मोठा प्रश्न माधूला पडला की बघतच राहिले आणि म्हणलं नाही सरपंच नाही खवाळले खवळला असतील र पण मी गाड झोपले. आता त्यानं एक फळा टाकला. मग असं करा इथं पाडायचं ती हापिसात घेऊन पाडा की हे नाही दाबायचं. मग आता त्यानं दुसरा फळा टाकला. म्हणजे काय आपण जर आला असता तर वेद बाणा होता. वेद म्हणल्यावरती बापसाहेब कान टाकणार. त्याची गंमत अशी होती बापसाहेब म्हणजे चहाचे शौकीन. अहो त्यांचा एक बिग पॉइंट होता चहा. आणि चहा म्हणल्यावरती झोपलेलं काय मेलेलं की उठून बसते. आणि ग्रामपंचायतीचा चहा म्हणजे काय हो चहा बिस्किट फळफळावळ चिवडा लाडू एक सिवड करी आणि त्याला भेट मांडल्यावर उठूनच बसलं. म्हणजे चहापळावर सगळं आहे का चिवडा बिवडा सगळं वैत मग चल केला का असं म्हणून त्याने चादर उडाली आपल्या काकाला घातली आणि म्हणलं चल तुम्ही वामवर आणि तू काय करतो मी बाकीची लेबर गोळा करतो की असं म्हणून हे गेलं पुढे. माधू मात्र पुढं आपली मेंबर गोळा करायला गेला आणि तिथून पुढे गेला तो पोळ्याच्या गल्लीत. पोळ्याच्या गल्लीत आल्यावरती तिथे शंकरांना नावाचे पोळी पंच राहत होते. त्यांच्या दारात जाऊन उभा राहिला. शंकरांना आता तिथं पण शंकरांना काय बाहेर आलं नाही. शंकराण्याची बायको आली हातात रॉकेलचा दिवा घेऊन आणि घरात ग्रामपंचायतीचा शिपाई एवढ्या रात्रीचा आलेला बघून ती बाई घाबरलीस. राजू काय रे बाबा काय मीटिंगला बोलवायला आला काय होय मीटिंगला बोलवायला होय का अरे मीटिंगला म्हणूनच गेले की ते नाहीत का तिथं. मी बाहेर कोणी स्टोर नव्हतं आलं. तुला बाहेर पडून किती टाइम झाला असेल एक अर्धा घंटा झाला असेल. हा बघितलं का अरे यासनं जाऊन चांगलं 3 घंटे झालं की रे बाबा. मग कुठेतरी बसला असते कुठेतरी बसायचं तिथं बसला असते. आता याने गप बसावं का नाही. याने पुढं विचारलं म्हणजे कुठे म्हणता तुला ठाव नाही. अरे सगळ्या गावाचे ठाव आहे की अरे बसला असतील त्या फुटाणीच्या घरी चंपा परकिणीच्या घरी जाऊन. याने एवढं बोलून बाई थांबली नाही. असं कर असं काम कर
असंच त्या चंपा पटेलीच्या घरी जा आणि तिथं आहेत का बघ, मला लोक सांगायला म्हणजे झालं. आणि ती मी बघतीस त्यांचा सगळं बिटिंगच काढती फायर. असं म्हटल्यावर मला तुला काय नाही म्हणायची सोय. पिस्टल दाबावून तशी बाई टाकलेली. तुम्हाला तो आपला कामगिरीवर निघाला. गर्दी एक शांबाबाईचं घर काही जवळ गोळ्याच्या गल्लीतनं बाहेर आला, पेठेत आला, पेठेत नऊ पेठ ओलांडून तू एक गल्ली पार करून एका टोकाला दूर घर आणि चंपाबाई पटेलीच्या घराजवळ आला. तो बघतो इथे घरात असा शिव सोप्याला जोडी बसलेली आणि चंपाबाईच्या घराजवळ आणि सोप्याला बसलेली आमने सामने. आणि शंकरांना म्हणाले, शंकरांना म्हणलेले मधोमध झोपाळा टांगलेला, त्याच्यावर आपले मस्त झोपावे, झोपला पुढं मोर माग मोर असं चालले आणि चांगले चेंची विंची घेऊन चालले आपले चौकाकडून. आणि चंपाबाई आपली मस्तपैकी भिंतीला पाठ लावून एका पायाचे गुडघा वर करून वर गुडघ्याला टोपरं टेकून हाताचं मोठ्या करून गावात बसलेली आणि गुलगुल बोलणं चाललेलं. अहो हे माझा सिनेमा बघितलेल्यात बघतच राहिले. आज जाते कशाला, काय कानावर येते काय नाही, काय कानावर येते काय नाही, असं कानाचं घेतली तो उभं राहिले. आणि ती चौकटीला कान उभं राहिलेलं आणि शेवटी शंकरांना ते दिसलं आणि याला बघितल्या बघितल्या त्यानं टाक्षरी झोपाळा सोडला. आमची मंडळी काय म्हणली आमची असं कसं सांगायला बघ आम्हाला लोक सांगायला आता असं तू असाच आमच्या घराकडे जा आणि मी इथं नाही ते तिथं सांग. आणि तिथं सांगितलेलं मला ग्रामपंचायतीच्या हापाशात सांगायला ये, मी निघालो तड. आता हा निघालोय म्हणल्यावरती चंपाबाईची पोचबीज घेऊन माझ्या भिंतीला टिकून बसलेली एक फूट पुढं चालली आणि फुटभर पुढे आल्यावर म्हणली, काय म्हणलं सर? ओ राज काय बोललं? नाही मीटिंगला जायचे, आज जरा महत्वाची मीटिंग आहे. होय मीटिंगला जायचे कवा नाही ते 15 दिवसातून आलाय. आज आम्ही गोडधोडाचं केलंय तर गप्पा बिप्पा मारायच्या खायचं का मीटिंगला जायचं. त्या माझ्याला वाटतं ही बाय काय सोडतच नाही. अहो तेच काकू तिला आलं आणि ते म्हणायला लागलं हात जोडून, ओ चंपा काकू सोडा, ओ चंपा काकू सोडा, त्यांना जाऊ दे सरपंच ते खावायला. बाई त्याच्यावर तडाखीच म्हणजे हे जाणं म्हणत्या येतील नाही तर काय बी करते. ते फार घाबरलं. मग शंकरांना मध्यस्थी केली आणि मध्यस्थी करून म्हणलं त्याचं काय आहे, आज जायला पाहिजे. आणि हे बघ आज संकट आहे का नाही, आणि चांद उगवल्यावरती ज्याचं तर चांद उगवला मीटिंग संपली की मी येतोच की जेवायला आणि त्याच्याशिवाय काही जात नाही काय, काळजी नको करू. असं म्हणून मध्यस्थी करून राजा घेतली आणि म्हणजे दडक गेलं ऑफिसावर. माधू आपल्या पुढच्या कामगिरीवर गेला. आता पुन्हा त्या बाईला जाऊन निरोप द्यायचा होता शंकरांनाच्या बायकोला. आणि शंकरांनाची बायको उमरा धरून बसलेली, कवा येतोय कवा येतोय काय करतोय. आणि जर असं जे समोर आलं बाई चौकटीला रेटातून पुढे चालेल म्हणली, ऐकतो तू. आणि ते घाबरलं, खोटं बोलायचं विसरलं आणि परत आता बाबा करत म्हटलं नाही 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 ती नव्हे. बरं झालं बाबा माझ्या देवीच्या मनात नाही नाही समजून आला नाही ती नव्हे. आता माझा जीव भागात पडला. बरं येऊ नाही ते मनात आलं. आता एक काम कर जा म्हणून ती बाई कडे लावून आतमध्ये झोपायला मोकळी झाली. आता माझ्याला काही पर्याय राहिला नाही. मग जे घर वरच केलं होतं टाकी फुल रामा धायगुड्याचं, त्या रामा धायगुड्याच्या घराकडे त्याला जायचं आलं. आणि त्याच्याकडे जाताना त्याच्या छाती चौकट याचं नालाचं पायथन वाजलं आणि वरतून खिडकीतून आवाज आला, कोण आहे ना खाली. यांनी ओळखलं, करंट लागला. हात जोडून एकदम सांगितलं, मी आहे जी माधू शिपाई. देव वर याच महादेवाला वरची ऑर्डर आली
न जावं तर करतोय काय? एवढा जावं तसा पायता मी काढून शिना वर गेला, बघतोय तर शिना असा एक बाटली फुल रिकामी झाली आणि दुसरी खाप हे लाल भडक डोळं झालेलं. हा जाऊन उभा आणि त्याने विचारलं, कोण आपण? कुठेतरी पाहिल्यासारखे वाटते. अण्णा मी माझं शिकाय महादेव आलं ध्यानात. मी वाटच बघत होतो की कोणाची कंपनी मिळते. महादेव गलास घ्यायचा याचवर गलास नाही मग कशाला तू त्या पापात मला पाडू नकाशी. अरे महादेव अरे ऋषी मुनी घेत होत. तुम्ही कुठे मी कुठे? महादेव म्हणजे देवांचे देव. तुम्ही चुकून आमचं शिपाई झालाय. खरं म्हणजे कमीत कमी तुम्ही सरपंच व्हायला पाहिजे. महादेव काय बोलताय? काय बोलतोय? अरे मी खरंच बोलतोय. तुला वाटत असं मी पिऊन बोलतोय, पण खरंच सांगतो मी प्यालोय. मी सत बोलतो सत. पुढच्या टायमाला आम्ही तुम्हाला सरपंच केलं उभं करणार, पैसा वाटणार, चिप्पा उडवणार, हे काम वाटणार. महादेव आणि मतदानाच्या टायमाला सगळ्यांनी तळंगण आला पाहिजे आणि तुम्हाला निवडून आणणार. आम्ही सगळं वातावरण काच करायचं आणणार. मतदान केलं का नाही तुम्हाला कळलं द्यायला पाहिजे. तुमच्या सारखं खरं म्हणजे तुमच्या सारख्याच आमच्या सारख्याने दर्शन द्यायला पाहिजे. महादेव तुमचे पाय कुठे? पाय काढून ठेवायचे. आता आम्हाला दर्शन घ्यायचे. महादेव आता पाय काढून ठेवायची भाषा केल्यावरती त्यानं तिथून पाय काढताच घेतला आणि धाड जिना करून खाली आला. वरून महादेव एवढं चालूच होतं. महादेव तिथून बेपत्ता झाला. आता हा महादेव तिथून बाहेर पडला आणि काही पंच येत नाही असं जाऊन सरपंचाला सांगावं असं म्हणत तो ऑफिसावर गेला. ऑफिसावर पोहोचला तर तिथं अजून काही पंच जे त्याच्याकडे तो जाऊ शकला नाही ते पोहोचलेले होतं आणि मीटिंगचा कोरम भरला आणि मीटिंगला अशा प्रकारे